वेलकम बॅक डिअर स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रिचॉफ व्होल्टेज लॉ बघितला होता आणि व्हीटस्टोन ब्रिज बघितला होता. तर मला सांगतो क्रिचॉफ व्होल्टेज लॉ तुम्हाला समजला असेलच, व्हीटस्टोन ब्रिज समजला असेलच, बॅलन्सिंग कंडिशन काय आहे ती पण समजली असेलच. तर क्रिचॉफ व्होल्टेज लॉ इन शॉर्ट आपण बघू शकतो परत एकदा. तर क्रिचॉफ व्होल्टेज लॉ आपण स्टेटमेंट बघितलं होतं, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड EMF इन अ क्लोज लूप इज इक्वल टू 0. म्हणजे आपण बघितलं होतं की जर एखादा आपण क्लोज लूप कन्सिडर केलं तर त्या क्लोज लूपमध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF यांचे अल्जेब्रिक सम जर घेतली सो विच इज इक्वल टू 0. सो दिस इज व्हॉट क्रिचॉफ व्होल्टेज लॉ. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण साइन कन्व्हेन्शन बघितलं होतं. जर समजा आपण करंटच्या कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनने जर जाणार असेल, आपण जो लूप कन्सिडर केला आहे तो लूप आपण कन्व्हेन्शनल करंटच्या डायरेक्शनने जर कन्सिडर केला असेल तर आपण त्याच्या अक्रॉसचं त्याच्या अक्रॉस जे काही पोटेन्शियल डिफरन्स असेल तर ते पोटेन्शियल डिफरन्स आपण निगेटिव्ह कन्सिडर करत होतो. आणि जर समजा आपण कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट डायरेक्शनने लूप जर कन्सिडर केला तर त्यावेळेस आपण पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आता राहिला होता प्रश्न EMFचा. तर EMFचा प्रश्न आपण EMF बघितलं होतं, मला असं वाटतं आपण EMFची EMFसाठी आपण साइन कन्व्हेन्शन सांगितलं होतं मी तुम्हाला, बरोबर आहे. जर समजा आपण बॅटरी कन्सिडर करतो, बॅटरी पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, निगेटिव्ह टर्मिनल असेल. जर समजा आपला लूप आपण जो कन्सिडर केलेला आहे त्या लूपमध्ये जर बॅटरीचा अगोदर निगेटिव्ह टर्मिनल मग पॉझिटिव्ह टर्मिनल जर असेल तर त्याच्यामध्ये जे काही पोटेन्शियल त्याच्यामध्ये जे काही EMF असेल तर ते EMF आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केलं होतं. आणि ते जर बॅटरी आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जर कन्सिडर केली तर त्यामधला EMF जे आहे ते आपण निगेटिव्ह कन्सिडर केलं होतं. अशा पद्धतीने आपण क्रिचॉफ व्होल्टेज लॉ बघितला होता. आणि त्यानंतर आपण व्हीटस्टोन ब्रिज ही कन्सेप्ट बघितली होती. त्या व्हीटस्टोन ब्रिजमध्ये मला असं वाटतं आपण एक 4 रेजिस्टर्स कन्सिडर केले होते आणि त्याच्यावरून आपण एक बॅलन्सिंग कंडिशन लिहिली होती, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं आपण रेजिस्टर कन्सिडर केले असावे. अशा पद्धतीने आपण याला P म्हटलं होतो, याला Q म्हटलं होतो, याला R म्हटलं असेल आणि याला S म्हटलं असेल, बरोबर आहे. याला बॅटरी वगैरे कनेक्ट केली होती आपण तिच्या साह्याने, ओके. हां, आणि याच्यावरून आपण बॅलन्सिंग कंडिशन लिहिली असेल P/Q विच इज इक्वल टू S/R. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं आपण बॅलन्सिंग कंडिशन पण बघितली होती, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. जी बॅलन्सिंग कंडिशन आहे बॅलन्सिंग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं आपण अननोन रेजिस्टन्स मेजर करू शकतो, हे आपण बघितलं होतं व्हीटस्टोन ब्रिजमध्ये, बरोबर आहे की नाही. हां, मग आता व्हीटस्टोन ब्रिजची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे त्याचं ॲप्लिकेशन आपण मीटर ब्रिजमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर तुमच्यासमोर सर्किट डायग्राम ॲक्च्युली काढलेली आहे, ठीक आहे. तर सर्किट डायग्राममध्ये नेमकं काय आहे, मीटर ब्रिज कुठे आहे आणि आपल्याला काय करायचं ते आपल्याला बघायचं, ठीक आहे. तर आता बघा, सो दिस मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ 1 मीटर लॉंग वायर. हा मीटर ब्रिज म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये एक मीटरची वायर असेल. सो दिस इज AB, दिस इज दी लॉंग मेटॅलिक वायर. ही जी आहे काय लॉंग मेटॅलिक वायर आहे. आणि ही जी लॉंग मेटॅलिक वायर आहे ही आपण काय केलेली आहे, एक वुडन टेबल आहे. हा जो दिसतोय तर हा काय एक वुडन टेबल आहे, ठीक आहे. तर ह्या वुडन टेबलमध्ये आपण जर बघितलं तर आपण याचे 2 पार्ट करू शकतो. 2 पार्ट म्हणजे कशा पद्धतीने बघा, हा जो असेल आपण याला म्हणू शकतो लेफ्ट गॅप LG आणि हा इकडे जो दिसतोय याला आपण म्हणू शकतो राईट गॅप RG, ठीक आहे. हां, तर आता बघा लेफ्ट गॅप आणि राईट गॅपमध्ये आपण काय केलं तर इथे एक आपण रेजिस्टर कनेक्ट केलेला दिसतोय, त्याची व्हॅल्यू X आहे. सो दिस इज अननोन रेजिस्टन्स. मग आपल्याला त्याच्या शेजारी सर्किटमध्ये काय काय आहे हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. AB 1 मीटर लॉंग वायर म्हणजे आपण ही जी कन्सिडर केली होती ही AB ही वायर आहे 1 मीटर लॉंग. X इज दी अननोन रेजिस्टन्स. हा जो आहे काय अननोन रेजिस्टन्स आहे म्हणजे याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो युजिंग दिस मीटर ब्रिज, ओके. त्यानंतर कॅपिटल R इज दी रेजिस्टन्स बॉक्स. सो दिस इज रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्स तुम्हाला माहिती असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टर असतात, काही फिक्स्ड व्हॅल्यू असतात म्हणजे त्यांची व्हॅल्यू फिक्स असते, त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही.
रेजिस्टन्स बॉक्स जर बघितला तर आपल्याला ज्या पद्धतीने व्हॅल्यू पाहिजे त्या पद्धतीने व्हॅल्यू आपण रेजिस्टन्सची ॲडजस्ट करू शकतो. रेजिस्टन्स बॉक्स. त्यानंतर पुढे जी इज द गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर आपण पाठीमागे पण बघितलं त्याच्या अगोदर. तर गॅल्व्हनोमीटर काय आहे आपल्याला माहिती आहे. गॅल्व्हनोमीटर आपण कशासाठी वापरतो. व्हेरी गुड. टू डिटेक्ट दी करंट इन दी सर्किट. सर्किटमध्ये करंट बघण्यासाठी आपण चेक करण्यासाठी आपण काय करतो गॅल्व्हनोमीटर वापरतो. त्यानंतर ई दिस इज बॅटरी having potential difference E. Then K is the key. आणि त्यानंतर पुढे आपल्याला RH म्हणजे आपला काय आहे रेओस्टॅट. आता रेओस्टॅट काय आहे माहिती असेल तुम्हाला, मागच्या वर्षी तुम्ही शिकला असाल रेओस्टॅट. तर रेओस्टॅट हा एक ॲडजस्टेबल रेजिस्टर आहे. रेओस्टॅट म्हणजे काय ॲडजस्टेबल. तर हा रेओस्टॅट जो आहे त्याच्या मी 3 टर्मिनल्स 3 टर्मिनल्स असतात. 2 फिक्स टर्मिनल्स. हे 2 जे दिसत आहेत ते फिक्स्ड आहेत आणि हा इकडे जो दिसतो एक तो आपण त्याला व्हॅरी म्हणू शकतो. बरोबर आहे की व्हॅरी टर्मिनल आहे त्याला आपण व्हॅरी करू शकतो. म्हणजे याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो रेजिस्टरची व्हॅल्यू ॲडजस्ट करू शकतो. म्हणून त्याला आपण जनरली ॲडजस्टेबल पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपल्या सर्किटमध्ये आपल्याला माहिती आहे हा जो दिसतोय हा काय वुडन बॉक्स आहे. याच्यामध्ये एक लेफ्ट गॅप आहे राईट गॅप आहे. आपण काय केले लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. लेफ्ट गॅपमध्ये काय केलं आपल्याला ज्या रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तो आपण लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट केला. त्यानंतर पुढे जर आपण जर बघितलं राईट गॅपमध्ये आपला रेजिस्टन्स बॉक्स आहे. राईट गॅपमध्ये काय आहे रेजिस्टन्स बॉक्स आहे. त्यानंतर हा ए आणि बी हे जे टर्मिनल यांच्यामध्ये वायर आहे याच्यामध्ये काय आहे 1 मीटर लॉंग वायर आपण कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. हा आणि याच्या खाली एक मीटर स्केल आहे त्याच्या साहाय्याने आपण त्याची लेंथ मोजू शकतो. ठीक आहे. त्यानंतर या सी पॉइंटला आपण काय केले गॅल्व्हनोमीटरचं एक टर्मिनल जे आहे ते मीटर ब्रिजच्या सी पॉइंटला कनेक्ट केलेलं आहे आणि दुसरं जे टर्मिनल आहे तर ते वायर थ्रू आपण इथे एक जॉकी कनेक्ट करतो. इथे काय करणार आहे आपण एक जॉकी कनेक्ट करणार आहे. आणि त्यानंतर ह्या ए आणि बीच्या अक्रॉस आपण काय केलं एक बॅटरी कनेक्ट केली हॅव्हिंग EMF E की. त्यानंतर रेओस्टॅट हे सगळे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि हे काय केलेत आपण पॉइंट ए आणि बीच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे. सो दिस इज सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ दिस मीटर ब्रिज. साधं सोपं कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय आपल्याला हा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. ठीक आहे. मग आता हा अननोन रेजिस्टन्स आपल्याला जर फाइंड आउट करायचा असेल तर तो या मीटर ब्रिजवरती कसा फाइंड आउट करू शकतो हे आपल्याला ॲक्च्युअली बघायचं. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जी कन्सेप्ट बघितली ती व्हीटस्टोन ब्रिज. तर ही व्हीटस्टोन ब्रिजची कन्सेप्ट आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असली पाहिजे आणि याची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे म्हणजे आपण काय करणार आपला हा व्हीटस्टोन ब्रिज जो आहे तर तो इथे कम्पेअर करणार. बघूया कुठं व्हीटस्टोन ब्रिज दिसतोय. हे जे आपण 4 रेजिस्टर जे कनेक्ट केले होते बघा PQRS बरोबर आहे त्याच पद्धतीने इथे काही आहे का असं हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. मग आता बघा ही डायग्राम समजा आपण इथे हा जो P आहे त्याला आपण X कन्सिडर करू. चालेल. इथून एक वायर आपल्याला आलेली आहे समजा हा X आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा हा जो आहे हा रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे या Q ला आपण रेजिस्टन्स बॉक्स म्हणून RB म्हणूया. ठीक आहे. रेजिस्टन्स बॉक्स. त्यानंतर इकडे LX दिसते ही जी वायर आहे आता एक मेटॅलिक वायर आहे A to B इथपर्यंत एक मेटॅलिक वायर आहे. बरोबर आहे. आता इथपर्यंत जर ही जर मेटॅलिक वायर आहे सो विच हॅविंग सम काइंड ऑफ रेजिस्टन्स तिचा काहीतरी रेजिस्टन्स असेल. बरोबर आहे. मग तिचा रेजिस्टन्स आपण थोडा वेळ RD म्हणू. RAD रेजिस्टन्स अक्रॉस AD. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल हा S जो आहे त्याला आपण RAD म्हणू आणि त्यानंतर हा जो आहे हा RDB ओके. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं आपण इथे गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेलं आहोत. बरोबर आहे. आणि हा याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर आहे म्हणजे मला असं वाटतं आपला व्हीटस्टोन ब्रिज आणि मीटर ब्रिज आता कम्पेअर झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता डायरेक्ट बॅलन्सिंग कंडिशन अप्लाय करायची. पण आता नुसती डायरेक्ट बॅलन्सिंग कंडिशन अप्लाय करून चालेल का नाही. तर इथली व्हॅल्यू आपल्याला काहीतरी माहिती असली पाहिजे इथली व्हॅल्यू आपल्याला भेटली पाहिजे इथली पण व्हॅल्यू भेटली पाहिजे तेव्हा आपण हा अननोन फाइंड आउट करू शकतो. मग आता आपल्याला ह्या जर व्हॅल्यू जर मिळवायच्या असतील तर त्यासाठी सिंपल प्रोसिजर आहे. तर काय करायचं आपल्याला तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार ही आपली की जी आहे ती क्लोज करणार आणि त्यावेळेस आपण काय करणार हा जो रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तर ह्या रेजिस्टन्स बॉक्समधनं एका पर्टिक्युलर व्हॅल्यूचा रेजिस्टन्स म्हणजे की जी आहे ती आपण काढणार. म्हणजे इथे काहीतरी पर्टिक्युलर रेजिस्टन्स असेल
फॉर एक्झाम्पल 5 ओम, 10 ओम, 15 ओम, जे आपल्याला योग्य वाटते. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण काय करतोय, एक की काढतोय, म्हणजे इथली व्हॅल्यू आपल्याला क्लिअर झाली. आता त्यानंतर काय करायचं, ही की क्लोज केलेली आहे आपली. ही जी जॉकी जी आहे, ही जॉकी इनिशियली सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, एकदा ह्या ए पॉइंटला याला टच करायचंय आणि एकदा बी पॉइंटला टच करायचं. आता हे केल्यानंतर काय होईल बघा, तर ज्यावेळेस आपण या ए पॉइंटला टच करू त्यावेळेस आपला गॅल्व्हनोमीटर आयदर राईट साइड और लेफ्ट साइड कोणत्या तरी एका बाजूला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवेल. काय करेल गॅल्व्हनोमीटर, जर आपण ए पॉइंटला टच केला तर आपला गॅल्व्हनोमीटर जो आहे तो एकतर लेफ्ट साइड किंवा राईट साइड दोन्हीपैकी एकीकडे कुठेतरी डिफ्लेक्शन दाखवेल. सो आपण कन्सिडर करू, समजा आपण जॉकी जी आहे ती ए पॉइंटला कनेक्ट केली आणि ए पॉइंटला कनेक्ट केल्यानंतर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याने समजा लेफ्ट साइडला डिफ्लेक्शन दाखवले. ओके. त्यानंतर आता जॉकी आपण काय करणार, बी पॉइंटला टच करणार. आता बी पॉइंटला टच केल्यानंतर हा गॅल्व्हनोमीटर जो आहे, हा गॅल्व्हनोमीटर काय करणार, राईट साइडला डिफ्लेक्शन दाखवणार. हा, असं जर असेल तर समजायचं आपण जे सर्किट कनेक्शन केलेले आहेत ते क्लिअर आहेत. आणि जर असं जर होत नाही म्हणजे कुठेतरी आपल्याकडे मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. हा, तर आता हे क्लिअर झाले, म्हणजे गॅल्व्हनोमीटर दोन्ही बाजूला डिफ्लेक्शन दाखवतो ए आणि बी पॉइंटला पण जॉकी टच केल्यानंतर. ओके. त्यानंतर आता काय करायचंय, ती जॉकी जी आहे ती ए पॉइंट पासून मूव्ह करायला सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने पॉइंट ऑब्टेन करायचा जेणेकरून हा जो गॅल्व्हनोमीटर आहे त्या गॅल्व्हनोमीटरने आपल्याला झिरो डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे. म्हणजे आपण इथे कन्सिडर केलं, सपोज दिस इज द पॉइंट डी. या डी पॉइंटला या गॅल्व्हनोमीटर मध्ये कुठल्याही प्रकारचं डिफ्लेक्शन भेटत नाही. सो दिस पॉइंट इज कॉल्ड एज नल पॉइंट. बरोबर आहे. हा डी पॉइंट जो आहे तो काय असेल, नल पॉइंट. का नल पॉइंट, कारण गॅल्व्हनोमीटर कुठेही डिफ्लेक्शन दाखवत नाही, लेफ्ट साइडला दाखवत नाही, राईट साइडला दाखवत नाही. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला, आपल्याला नल पॉइंट भेटला, बॅलन्सिंग कंडिशन थोडक्यात आपली ऑब्टेन झाली. ओके. हा, मग आता आपल्याला काय इथे काय मेजर होऊ शकतं, आपण इथे फक्त लेंथ मेजर करू शकतो. हा जो अननोन रेजिस्टन्स एक्स जो आहे त्याच्या अक्रॉसची जी लेंथ आहे तिला आपण Lx म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपला रेजिस्टन्स बॉक्स जो आहे त्याच्या अक्रॉसची जी लेंथ आहे त्याला आपण Lr म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला Lx भेटेल, Lr भेटेल. हा जो असेल हा Lx असेल, हा जो असेल Lr असेल. म्हणजे आपल्याला दोन्ही लेंथ भेटल्यात. म्हणजे मला असं वाटतं आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्यात. पण आपली कंडिशन कशाच्या संदर्भात आहे, रेजिस्टन्सच्या संदर्भात आहे. इथे तर लेंथ भेटली. बरोबर आहे. इथे काय भेटली, आता आपल्याला लेंथ भेटली. मग आता आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जो हा RAB आणि RDB हा आपल्याला मिळवावा लागेल. आता हा जर मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय, याची लेंथ तर आपल्याला भेटलीच आहे, काय प्रश्नच नाही. ठीक आहे. तर आपण जी वायर कन्सिडर केलेली आहे त्या वायरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स काय आहे हे आपल्याला बघावं. आता स्पेसिफिक रेजिस्टन्स काय बघा हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो हियर यू हॅव टू डिनोट रो इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स. रो म्हणजे काय आपण कन्सिडर करतोय, स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता हा स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे तर तो आपल्याला काय सांगताय, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ अँड युनिट एरिया और युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. हा जो असेल हा काय असेल, स्पेसिफिक रेजिस्टन्स. मग आता आपल्याकडे रो जर स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे तर आपल्याला RAD लिहिता येईल. आता RAD कशी लिहिता येईल, RAD which is equivalent रो into Lx upon A क्रॉस सेक्शन एरिया. आता इथे जर आपण जर बघितलं रो काय आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे. ओके. Lx काय आहे, this length across this unknown resistance. Okay. A is the cross section area of this wire. ही जी वायर आपण कन्सिडर केलेली आहे ते म्हणजे काय असणार आहे, क्रॉस सेक्शन एरिया. ओके. सिमिलरली वी कॅन राईट RDB. त्याच पद्धतीने आपण काय लिहू शकतो, RDB. सो RDB which is equal to रो वायर तीचा आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स तोच असेल, लेंथ चेंज होणार आहे, लेंथ काय असेल LR डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया. एरिया पण तोच असणार आहे. ओके. म्हणजे आता आपल्याला काय भेटलाय,
RED पण भेटलाय, RDB पण भेटलाय, म्हणजे हा पण रेजिस्टन्स भेटलाय, हा पण रेजिस्टन्स भेटलाय. इतर व्हॅल्यू आपण सेट केले, काहीतरी आपण ऍडजस्ट केली, काहीतरी की आपण काढली होती. आता आपल्याला अननोन फाइंड आउट करायचे. मग आता आपण काय करणार? बाय युजिंग बॅलन्सिंग कंडिशन. म्हणजे काय करायचे? ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे आता आपल्याला व्हीटस्टोन ब्रिज मध्ये आपण जी बॅलन्सिंग कंडिशन कन्सिडर केली होती, ती बॅलन्सिंग कंडिशन आता आपण इथे वापरतो. आता काय सांगता येईल बॅलन्सिंग कंडिशन? इथे जसं आपण याला x कन्सिडर केला होता, याला रेजिस्टन्स बॉक्स कन्सिडर केला होता, म्हणजे हा x आपण व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स बॉक्स मधला जो काही रेजिस्टन्स काढला त्याला आपण r कन्सिडर करू. सो बाय युजिंग बॅलन्सिंग कंडिशन, काय आहे बॅलन्सिंग कंडिशन? P upon Q which is equal to S upon R. मग आता तीच कंडिशन आपण इथे काय लिहिणार? यस, व्हेरी गुड. X upon R which is equal to P upon Q which is equal to S upon R. S म्हणजे काय आहे? RAD, रेजिस्टन्स इन AD, and RDB, resistance in D. ओके, सो दिस इज अवर बॅलन्सिंग कंडिशन. आता फक्त काय करायचे? आपण ह्या RAD आणि RDB म्हणजे रेजिस्टन्स इन AD आणि रेजिस्टन्स इन DB याची व्हॅल्यू आपण काहीतरी फाइंड आउट केलेली आहे. तेवढी व्हॅल्यू आपण फक्त इथे पुट करू. ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघू आपल्याला काय भेटते. सो देअरफॉर x upon R, x is the unknown resistance, R is the रेजिस्टन्स इन अ रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्स मधला जो काही रेजिस्टन्स आहे, सो विच इज इक्वल टू यस RAD. काय आहे आपला RAD? रो इनटू LX अपॉन A डिवाइडेड बाय RDB. काय आहे? रो इनटू LR डिवाइडेड बाय A. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगता येईल? त्याच्यानंतर आपल्याला काय सांगता येईल? हा रो कॅन्सल होईल, ए आणि ए कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील बघा? x अपॉन r which is equal to lx अपॉन lr. ठीक आहे, x अपॉन r which is equal to lx अपॉन lr. ठीक आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचे? अननोन रेजिस्टन्स x. सो x which is equal to हा r जो आहे तो इकडे इनटू होईल, म्हणजे r इनटू lx अपॉन lr. किंवा आपण याला अजून वेगळ्या पद्धतीने काय लिहू शकतो? x इज इक्वल टू r इनटू lx अपॉन 100 मायनस lx. कारण ही टोटल 100 सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे, त्याच्यामधनं lx मायनस केला आपला lr भेटून जाईल. ओके, सो युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग मीटर ब्रिज. मीटर ब्रिजच्या साहाय्याने आपण काय केलंय? अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट केलाय. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला अननोन रेजिस्टन्स तर भेटलाय. अननोन रेजिस्टन्स आपण मीटर ब्रिजचा वापर करून अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट केलाय, पण त्यासाठी आपण काय केलंय? व्हीटस्टोन ब्रिज याची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ती आपण बघितली. ठीक आहे. आता याचे काही ऍप्लिकेशन्स पण असतील, बरोबर आहे की नाही? हा जो मीटर ब्रिज जो आहे, तर या मीटर ब्रिजचे काही ऍप्लिकेशन पण असतील. आता काय ऍप्लिकेशन आहेत बघा? इट इज युज्ड फॉर मेजरिंग दिस स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स प्रिसाइजली, लो व्हॅल्यू रेजिस्टन्स. हा काय करू शकतो? कमीत कमी रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी ती प्रिसाइजली मेजर करू शकतो. आणि त्यानंतर आपण जर बघितलं ज्या पद्धतीने आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट केला, त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो? गॅलनमीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. याच्या साहाय्याने आपण कपॅसिटन्स फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आपण इंडक्टन्स फाइंड आउट करू शकतो आणि इम्पिडन्स फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज व्हॉट अवर मीटर ब्रिज. ओके, मला फक्त कन्सेप्ट कळली असेलच, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही. आपल्याला अगोदर काय माहिती पाहिजे? व्हीटस्टोन ब्रिज माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे आपण हे जे मीटर ब्रिज जे आहे ते व्हीटस्टोन ब्रिजला कम्पेअर केलेलं आहे आणि त्यावरून आपण बॅलन्सिंग कंडिशनचा वापर करून बाकीचं हे टोटल तर मॅथमॅटिकल आहे, हे काय फार कॉम्प्लिकेटेड नाही. रिअरेंजिंग इक्वेशन हे आपल्यासाठी काय फार कॉम्प्लिकेटेड नसेल, पण ॲक्च्युअल कन्सेप्ट कुठून आली हे फक्त आपल्याला कळालं, बस एवढं ठीक असेल. ठीक आहे. ओके, थँक्यू.